तर हे जे कडू झाड आहे का नाही त्या बांधीत माणूस कडू झाड दिसते. तर मित्रांनो आम्ही आता चाललो वावरामध्ये म्हणजे आमच्या शेतामध्ये. तर आमची पैठण अनु आहे, कुंदाबाई आहे, लीलाबाई आहे, चिकू आहे, शुभम आणि मी असे आम्ही चाललोय चिक्या वावरात जायसाठी उत्सुक लागली जीभ दाखवत आहे. तर हा डुग्गू सायकल चालवून राहिलाय आणि आम्ही बसलो मागे. तर आम्ही पोचलो शेतामध्ये. शेत तसं काय घरून जास्त दूर नाही, 1 किलोमीटर लांब आहे. आणि चिकू पुंगर करून तर हे आहे वावरातली झोप. चिकू पहिल्यांदाच आपल्या वावरात आलाय. तर तो निरीक्षण करताना वासराचं 40 रुपयाचे झाड आहे हे. गायडोरच गायडोरच आता यंदा दिसते 5 उरले आणि एवढं झाड तरी पाहिजे येत काढत. चिकू बसला खांद्यावर काडी घेऊन. हे आहे जाक्याचे झाड ज्याचे नाव आम्ही जॅकी ठेवलाय. तर लीलाबाईचं निरीक्षण सुरू आहे आणि कुंदाबाईचे पण गाय झाडाखाली बांधून आहे. चारा खाण्यासाठी झाडाखाली बांधून ठेवली गाय. त्याची एक बांधी सापसूप नाही हे रुक्मा पाहिजे. तर हे आमचे शेत आहे. इकडला 3 एकराचा प्लॉट आणि तो 10 एकराचा प्लॉट, असं टोटल 13 एकर शेती आहे. मधामध्ये हे माझ्या आत्याला दिलेले शेत आणि हे इकडे वामन भाऊचे शेत. वामन भाऊ श्रावण भाऊ. आमच्या शेतीच्या बाजूलाच कॉम्प्लेक्स बनणं सुरू आहे. तर हे जे कडू झाड आहे का नाही त्या बांधीत माणूस कडू झाड दिसते. झाले असते ते आणि पाणी आता लागलं पाणी उडाला का नाही आडत पाडत त्याच्यामध्ये हिरवेच आहे. तर हे पूर्ण आमच्या शेताला पाणी देण्याची मशीन. बाजूलाच आहे नाला. हा पूर्ण नागपूरच्या वेस्ट वॉटर नाला आहे. तशी जी आमची जागा आहे ते खूप समोरपर्यंत होती, मात्र ते पाण्यानं हळूहळू इथपर्यंत आली आता. तर त्या समोर दिसणाऱ्या बांधीमध्ये राहील धान टाकले जाईल आणि धान मोठे झाल्याच्या नंतर त्याच्या ह्या सगळ्या बांध्यामध्ये रोवणं होईल. हे रोवण्यासाठी सगळ्या बांध्या तयार करण्यात येतात आणि ते धान टाकण्यासाठी. तर ते धान आज टाकण्यात येणार होतं, मात्र आज काही टाकलं नाही. बहुतेक उद्या किंवा परवा इथे धान टाकल्याचे. हा गाईसाठी चारा कडारू. तर हे आहे आमचे शेत आणि शेतीच्या बाजूलाच लागलेले आहेत घरं. आमचे शेत जे आहे हे ते ग्रामीण मध्ये, सिटीमध्ये येत नाही. जरी सिटीच्या बाजूला असलं तरी सध्या तरी सिटीची बाउंड्री जी आहे वाढायची आहे. तर आमच्या कामठी तालुक्यामध्ये शेत येते आणि शेताच्या या बाजूला कंपन्या बनलेल्या आहेत. इथे सुद्धा कुठल्या तरी एका कंपनीचं काम सुरू आहे. वॉल कंपाऊंड झालेलं आहे. तर आमचे शेत पूर्ण फिरून झालं आहे आणि चिकू पण आता सध्या कुणकुण सुरू झालं त्याचं करणं, कारण खूप वेळपासून तो पण आहे सोबत. बाहेर शेतामध्ये तो पहिल्यांदाच आला आणि खूप वेळपर्यंत तो राहिला. तर आता आम्ही चाललोय घरी. तर चला बाय.